काय प्रास्ताविक करतो आपण पुढचं अँकरिंग करणार ना. मी आधी करणार ना. बरं बरं. सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर येण्याकरता विनंती करतो. तुमची पुढे त्या साईडला भूमिपुत्र या स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांच्या स्मृतिग्रंथ प्रकाशनाच्या समारंभासाठी सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालंय. व्यासपीठावरील सर्व आदरणीय महनीय व्यक्तींचं आणि या सभागृहात उपस्थित असलेले सर्वच लोकांचं मी विधिमंडळातर्फे आणि विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री, माजी खासदार, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, विधानसभेचे सदस्य अशी अनेक पदं स्वर्गीय भाऊसाहेबांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये भूषवलेली आहेत. आणि असं संसदीय परंपरेमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या अनेक सदस्यांच्या स्मरणार्थ विधिमंडळ सचिवालय आणि विस पागे अभ्यास केंद्राच्या वतीने याच्या अगोदर स्मृतिगंध, चतुरस्त्र, अजातशत्रू, त्याचबरोबर अर्थसंकल्प आणि माझा मतदारसंघ या कार्यशाळेचं सार अशी अनेक पुस्तकं या विस पागे केंद्रातर्फे आत्तापर्यंत प्रकाशित केली आहेत. त्याच मालिकेमध्ये आज भूमिपुत्र या ग्रंथाचं प्रकाशन होतं आहे. सर्वप्रथम विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री राजेंद्र भागवत यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रास्ताविक करावं. नमस्कार. सर्व मान्यवरांचं स्वागत, सर्व अतिथींचं स्वागत. विधिमंडळाच्या विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्य, विधिमंडळ सदस्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यासाठी प्रशिक्षण, तसेच संसदीय कामकाजात ज्यांनी आपला मोलाचा ठसा उमटवलेला आहे अशा सर्व मान्यवरांच्या विचारांचं प्रकाशन करण्यात येतं. याच मालिकेतील आजचा भूमिपुत्र या भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिग्रंथाचं आज प्रकाशन करण्यात येत आहे. या समारंभासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय उपसभापती महोदया, तसेच माजी राज्यपाल श्रीयुत राम नाईक, माननीय संसदीय कार्यमंत्री, माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा या सर्व, तसंच विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा आणि महाराष्ट्र विधान परिषद, तसंच विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार श्री हेमंत टकले आणि या ग्रंथाचे संपादक श्री सुधीर पाठक हे सर्वजण आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत. माननीय भाऊसाहेब फुंडकर यांनी अनेक आपल्या पदावर आपल्या योगदानाने आपला ठसा उमटवलेला आहे. एक कुशल संघटक, राजकीय सामाजिक वाटचालीत त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. कृषी मंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि या अनुषंगाने त्यांच्या विचारांचं, त्यांच्या विधिमंडळातील आणि संसदेतील भाषणांचं, तसेच काही दुर्मिळ छायाचित्र यांचं हे संकलन आहे. मला असं वाटतं की या संकलनाचं आपण सर्वजण स्वागत कराल. याच अनुषंगाने अन्य प्रकाशनही करण्याचा यापुढे मानस आहे. आपण सर्वांनी कृपया त्याबाबत सहकार्य करावं. धन्यवाद भागवत साहेब. मे 2018 मध्ये तत्कालीन कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकरांचं दुःखद निधन झालं.
आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर शोकप्रस्तावावर बोलत असताना विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर साहेब आणि विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भाऊसाहेबांच्या समग्र कार्याची माहिती देणारा स्मृतिग्रंथ विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. आज या हाती घेतलेल्या उपक्रमाला पूर्तता आणि त्याची यशस्वी सांगता होते आणि हा संदर्भ समृद्ध असा ग्रंथ आपल्या सर्वांच्या हाती विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या हाती देतो याचा एक निश्चित मोठं समाधान आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय अध्यक्ष, माननीय उपसभापती आणि माननीय उपाध्यक्ष महोदयांनी आजच्या समारंभासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करावं अशी मी सर्वप्रथम त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचं स्वागत विधानसभेचे माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी यांनी करावं अशी मी नार्वेकरजींना विनंती करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी करावं अशी नीलमताईंना मी विनंती करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी राज्यपाल सन्मान्य राम नाईक यांचे स्वागत विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आपले संसदीय कार्यमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचे स्वागत माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचेही स्वागत माननीय उपसभापती नीलमताई गोरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री अजितदादा पवार यांचे स्वागत माननीय उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवळ यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. भाऊसाहेबांना संपूर्ण आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुनीताताई फुंडकर सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या कार्यक्रमात स्वागत माननीय उपसभापती विधान परिषदेच्या डॉक्टर नीलमताई गोरे यांनी करावं अशी मी नीलमताईंना विनंती करतो. तुम्ही पुढे जाताय. हा जो एक अत्यंत संदर्भयुक्त आणि सुंदर अशा प्रकारचा स्मृतिग्रंथ निर्माण झालाय, तो निर्माण करण्याकरता अनेकांचे हातभार लागलेत, पण संपादकीय मंडळ याकरता विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या तर्फे गठीत केलं गेलं होतं आणि त्यामुळे हा स्मृतिग्रंथ आकारण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं अशाही सर्वांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. नागपूर तरुण भारतचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांनी या स्मृतिग्रंथाचे संपादक म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली. मी विधानसभेचे आपले तरुण तडफदार अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजींना विनंती करतो की सुधीर पाठकजी यांचं त्यांनी या ठिकाणी सत्कारी करावा, स्वागती करावं. या संपादक मंडळाचे दुसरे सदस्य आणि ज्यांनी भाऊसाहेबांचं जीवन जवळनं पाहिलेलं आहे असे श्री विश्वंभर वाघमारे सुद्धा आपल्यात उपस्थित आहेत. मी विधानसभेच्या माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी श्री विश्वंभर वाघमारे यांचाही या ठिकाणी सत्कार स्वागत करावा. त्याचबरोबर विवेक साप्ताहिकाच्या संपादिका श्रीमती अश्विनी मयेकर या देखील या ग्रंथसंकलन समितीच्या सदस्य होत्या. त्यांनी मोठं योगदान यात दिलेलं आहे आणि त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी अश्विनी मयेकरांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करावा.
भाऊसाहेब फुंकरांचे सुपुत्र आणि जे विधानसभा सदस्य म्हणून त्यांची एक उज्ज्वल परंपरा या ठिकाणी समर्थपणे चालवत आहेत अशा आकाश फुंकर आणि तसंच सागर फुंकर यांनी सुद्धा या संदर्भ ग्रंथाकरता फार मोलाची मदत त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे श्री आकाश फुंकर यांचा सुद्धा सन्मान विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय श्री नरहरी झिरवळ यांनी या ठिकाणी करावा। त्याचबरोबर श्री सागर फुंकर यांचाही सन्मान विसपागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानस सल्लागार श्री हेमंत टकलेजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या संपादकीय मंडळातर्फे या ग्रंथाच्या संदर्भात प्राथमिक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मनोगत व्यक्त करण्याकरता या संपादक समितीचे जे संपादक होते ते ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। श्री सुधीर पाठक। नमस्कार। व्यासपीठावरील सर्व महनीय व्यक्ती, भाऊसाहेबांच्या धर्मपत्नी श्रीमती सुनीताताई, भाऊसाहेबांवर प्रेम करणारे सर्व आमदार, खामगावचे अनेक त्यांचे चाहते, मी असं मानतो की ज्या वेळेला भाऊसाहेबांचं हे चरित्र करावं असा विचार आला आणि विसपागे संसदीय प्रशिक्षण केंद्राकडे ही जबाबदारी देण्यात आली, त्यावेळेला त्यांनी मला संपादक म्हणून नेमण्याचं ठरवलं। हा माझ्या जीवनातला भाग्ययोग आहे असं मी मानतो। कारण भाऊसाहेबांचं माझं तसं खूप जुनं नातं होतं। सगळे त्यांना भाऊसाहेब, पांडुरंग फुंकर वगैरे वगैरे नावाने ओळखतात। पण ज्या वेळेला विद्यार्थी परिषदेला आम्ही बरोबर काम करतो त्याला चेनुभाऊ बरोबर होते, त्यांची पहिली ओळख ही नाम्या फुंकर अशी होती। नाम्याच, नामदेवही नाही। आणि आम्ही सगळे मित्र त्यांना त्या नावाने बोलवत होतो। मग हळूहळू सार्वजनिक जीवनात वावरत असताना ते पांडुरंग फुंकर म्हणून ओळखला लागले, नंतर भाऊसाहेब झालेत। पण एक कार्यकर्ता कसा घडत असतो आणि तो आपलं जीवन कसं फुलवत असतो, मग तो सत्ताधारी पक्षात असो की विरोधी पक्षात असो। आणि म्हणून मला ज्यावेळी ही जबाबदारी दिली त्याला पहिला विचार हाच मांडला की आपण या ग्रंथाची थीम काय ठेवायची। तर एका पक्षाचा कार्यकर्ता असं नाही, ते महत्त्वाचंच आहे, पण पक्षाचा कार्यकर्ता हा कसा फुलत जातो, कसा संघर्ष करतो, कसा भांडतो, कसं जनतेच्या प्रश्नासाठी फिरत असतो आणि मग त्यातनं तो कसा विकसित होत जातो, हा सगळा इतिहास मांडायचा। यातला एक भाग हाही होता की ज्या वेळेला कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करता, मग तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ता असो, आंदोलन करताना तुम्हाला विलक्षण त्रास सहन करावा लागतो। भाऊसाहेबांच्या बद्दल नेहमीच सांगितलं जातं की त्यांनी खामगाव ते आमगाव ही जी शेतकरी पदयात्रा काढली होती, 350 किलोमीटरची ही पदयात्रा होती। या पदयात्रेत अशी अवस्था भाऊसाहेबांची झाली होती की ते ना चप्पल घालू शकत होते ना बूट घालत होते, कारण 350 किलोमीटर चालत जाणं हे काही कठीण, अतिशयच कठीण काम आहे। मग ते मोज्यांवर मोजे चढवायचे आणि काही किलोमीटर चालले की एक मोजा काढून फेकायचा, मग पुन्हा दुसरा मोजा ठेवायचा आणि जिथे मुक्कामाला राहतील तिथे मग डॉक्टर त्यांच्यावरती शुश्रूषा करून पायाला जे फोड आले असतील त्यातलं पाणी काढणं वगैरे हे सगळं करायचं। अनेकांनी त्यावेळेला असं सांगितलं की भाऊसाहेब तुम्ही गाडीत बसा। भाऊसाहेबांनी सांगितलं नाही, ही पदयात्रा आहे, मी पायीच जाईन। ही जी जिद्द असते आणि ह्यातनं जे कार्यकर्त्याला माणसं जमवणं असतं, भाऊसाहेबांचं दुसरं वैशिष्ट्य होतं, माणसं कसे जोडायचे। तर तो काळात खूपच कठीण आणि विचित्र होता। एका मोटरसायकलवरनं भाऊसाहेब फिरायचे आणि कुठेतरी शेतीमध्ये एका बांधावर असलेला माणूस हा त्यांना आवाज द्यायचा, ओ भाऊसाहेब, ओ भाऊसाहेब, आणि भाऊसाहेब थांबायचे। तो शेतीतलं सगळं पार करून भाऊसाहेबांपर्यंत येईपर्यंत भाऊसाहेब त्याची वाट बघायचे, त्याच्याशी गप्पा मारायचे आणि मग पुढे जायचे। म्हणजे माणसं जोडण्यासाठी हा जो एक भाग होता तो अतिशय महत्त्वाचा।
आणि मग यातनं किती कार्यकर्त्यांचं घर माहीत होतं. कुठल्याही घरी रात्री केव्हाही जाऊन भाऊसाहेब दरवाजा ठोठवायचे. त्यांना मधुमेह होता, ज्यावेळेला शुगर डाऊन व्हायची त्याला काहीतरी खायची गरज निर्माण व्हायची. आणि मग भाऊसाहेब त्या घरामध्ये गुळदाणे खाऊन देखील त्यांना आनंद मिळायचा. सगळ्यांना भाऊसाहेब आपल्याकडे आला याचा आनंद मिळायचा. म्हणजे कार्यकर्त्याला सगळं घर आपल्या परिसरातलं माहीत पाहिजे असं ते सगळं वागणं होतं. आणि हा सगळा प्रवास जो होता हा विरोधी पक्षातला होता. कसं नियती त्यांच्यावर येईल, त्यांच्यावर जबाबदारी टाकेल माहीत नव्हतं. 78 साली त्यांना कार्यकर्ता म्हणून जाऊन फुलायचं असतानाच त्यांना आमदार व्हायची संधी मिळाली. आपले आजचे प्रमुख अतिथी माजी राज्यपाल राम नाईक साहेब हे आणि ते दोघंही महाराष्ट्र विधानसभेत बरोबरच आले. पुढे दोघंही लोकसभेत बरोबरच खासदार गेलेत. आणि नंतर भाऊसाहेब पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात आलेत, विधान परिषद सदस्य झाले आणि कृषी मंत्री झालेत. हे सगळं घडताना एक कार्यकर्ता मग कुठल्याही पक्षाला कशी प्रक्रिया असते, कशी मेहनत करावी लागते, कशा जिद्दीने कामं करावे लागतात. म्हणजे ज्या आठवणी गोळा केल्या जातात, एक भाऊसाहेबांच्या ते लिहिलंय की भाऊसाहेब झोपलेले असायचे आणि ते झोपून उठण्यापूर्वीच त्यांच्या घरी माणसांचा जनसागर जमा झालेला असायचा. आणि मग भाऊसाहेब बाहेर आले की त्यांना भेटायला लोक सुरू व्हायचे. आणि मग त्यांचा दिवस सुरू व्हायचा तो 12, 12:30, 1ला केव्हा तरी, ज्यावेळेला सगळे कार्यकर्ते सगळे जनता बाजूला झाली की मग यांचा दिनक्रम सुरू व्हायचा. आणि 2-2:30ला घराच्या बाहेर पडले की भाऊसाहेब पुन्हा रात्री 2-2:30लाच घरी यायचे. असं घडणं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक मुख्यतः जाणवतं की ह्या सगळ्यात कार्यकर्त्याची तब्येतीकडे सांभाळण्याची वृत्ती राहत नाही. इतका तो स्वतःला कामात झोकून देतो. खरं म्हणजे भाऊसाहेब गेले ते वय 68, काय जायचं वय आहे का? म्हणजे आम्ही पत्रकार असं मानतो की 45 ते 75 हा 30 वर्षाचा काळ हा खरा कार्यकर्ता फुलण्याचा, त्याला नेतृत्व मिळण्याचा, त्याचं नेतृत्व फुलण्याचा काळ असतो. आणि अशा काळात वयाच्या अवघ्या 68व्या वर्षी भाऊसाहेबांचं निधन व्हावं हे खूपच धक्कादायक होतं. यातनं आपण हे शिकू शकत नाही का की कार्यकर्त्यांनी जनतेसाठी कार्य करत असताना आपल्या तब्येतीचीही काळजी घ्यायची असते. हा एक मंत्र सर्व कार्यकर्त्यांना भाऊसाहेबांनी देऊन दिला. आणि हा सगळा ग्रंथ तयार करत असताना खूप लोकांनी आठवणी सांगितल्यात. खूप लोकांना आम्ही आव्हान केल्यावरती आठवणी पाठवल्या. मला आठवतं यातली एक आठवण जी त्यांनी लिहिलेली शेवटची आठवण आहे ती एक गुणवंतराव सरोदेंची. गुणवंतराव सरोदे आणि भाऊसाहेब हे दोघेही बरोबर खासदार झाले होते. आणि आपली शेवटची आठवण गुणवंतराव सरोदेंची मुलाखत आम्ही घेतली आणि काही दिवसांनी गुणवंतराव देखील या जगात नाहीत. हा जो एक अनुभव येतो. आणि मग यातनं पुस्तक कसं व्हावं, म्हणजे पुढे ज्यावेळेला मी अभ्यास करायला लागलो, वाचायला लागलो, त्यावेळेला लक्षात आलं की किती विविध विषयावरती भाऊसाहेब बोलत होते. म्हणजे कार्यकर्ता घडत असताना मी बरोबर होतो मला माहीत होतं. पण पुढे एवढे स्वतःला प्रगल्भ केलेला, एवढा अभ्यास केलेला, एवढं माहिती असणारा हा नेता झाला कसा? मग ह्यातनं एक लक्षात येतं की उद्या जर कोणी भाऊसाहेबांवरती PhD करायचं ठरवलं किंवा कुठलाही राजकीय कार्यकर्ता कसा फुलत जातो हा विषय घेऊन लिहायचं ठरवलं तर त्याला संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरू शकेल असा ग्रंथ आम्ही निर्माण करायचं ठरवलं. त्याला हरिभाऊ नाना बागडे इथे बसले, त्यांनी दिलेलं मार्गदर्शन हेही अतिशय महत्त्वाचं राहिलं. सगळ्यांनी दिलेलं सहकार्य हेही महत्त्वाचं राहिलं. निलेश मदाने, राजेंद्र संखे आणि भागवत साहेबांनी तर वेळोवेळी आम्हाला त्याच्यात कशा पद्धतीने पुढे जायचं हे सगळं सांगितलं होतं. माझ्याबरोबर सहकारी म्हणून ज्यांनी काम केलं होतं अश्विनी मयेकर आणि विश्वंभर वाघमारे, या सगळ्यांचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो आणि माझ्या वाणीला विरमतो. धन्यवाद. धन्यवाद सुधीर पाठकजी. भाऊसाहेब जेव्हा प्रदेश अध्यक्ष झाले भारतीय जनता पार्टीचे, तेव्हा त्यांच्या टीममध्ये काम करण्याची संधी मलाही मिळाली. भाऊसाहेब नेते तर होतेच, पण त्यांचा विशेष गुण मला जो भावला तो म्हणजे एवढं सगळं कर्तृत्व असताना सुद्धा
भाऊसाहेब फुंडकर यांचं जीवन हे संघटना शरण अशा पद्धतीचं जीवन होतं. भाऊसाहेबांचे सुपुत्र आपल्यामध्ये उपस्थितीत आपल्या विधानसभेचे सदस्य आकाश फुंडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आकाश फुंडकरजी. मंचावर उपस्थित या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विधानसभेचे सन्मानित अध्यक्ष राहुलजी, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरीजी झिरवळ, आदरणीय चंद्रकांतदादा, आदरणीय या विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा, अंबादासजी, या ग्रंथाला ज्यांची प्रस्तावना आहे असे रामभाऊ आणि मंचावरील सर्व सन्मानित मान्यवर, माझ्या समोर बसलेले सर्व मान्यवर, या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आज भाऊसाहेबांच्या खूप आठवणी मनात दाटून येतात आहेत. नारखेडचे पांडुरंग पुंडलिक फुंडकर एक विद्यार्थी दशेतील विद्यार्थी ते राज्याचे कृषी मंत्री, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता, भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, अशा अनेकानेक पदं घेत एक मोठं प्रवास आणि या प्रवासातून घडत असलेले पांडुरंग पुंडलिक फुंडकर आणि त्यातून लोकांचे तयार झालेले भाऊसाहेब, हा जो संघर्षमय प्रवास आहे, हा प्रवास आज खऱ्या अर्थानं सगळ्या डोळ्यासमोर येतोय. भाऊसाहेब गेल्यानंतर देवेंद्रजींनी ही संकल्पना मांडली की भाऊसाहेबांचा एक स्मृती ग्रंथ तयार झाला पाहिजे आणि ही संकल्पना आदरणीय हरिभाऊ नाना बागडेंनी उचलून धरली. रामराजे निंबाळकरांनी त्याला समर्थन दिलं आणि वारंवार स्वतः हरिभाऊ नाना त्यामध्ये लक्ष घालत होते आणि ह्या ग्रंथाची निर्मिती सुरू झाली. मी संपादक मंडळाचेही विशेष आभार मानेल, ज्यामध्ये आदरणीय पाठकजी असतील, वाघमारेजी असतील, मयेकरताई असतील, यांनी खूप मेहनत घेतली. नुसतं मुंबईत बसूनच नाही तर प्रत्यक्ष खामगावला येऊन, बुलढाण्यात येऊन सर्व लोकांशी भेटून त्यांचे अनुभव, त्यांच्या आठवणी त्यांनी संकलित केल्या आणि खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा एक स्मृती ग्रंथ आज तयार झालेला आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून संघटनेतील भाऊसाहेब, विधान भवनातील भाऊसाहेब आणि एक जनसामान्यांना आपलंसं करणारे, कार्यकर्त्यांना आपलंसं करणारे भाऊसाहेब हे खऱ्या अर्थानं आज सगळ्या या संकलनाने सर्वांसमोर येणार आहे. निश्चित या ग्रंथाच्या माध्यमातून जे तरुण पिढीतील समाजकारणात येणारे तरुण आहेत, राजकारणात येणारे तरुण आहेत, यांच्यासाठी हा ग्रंथ निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त आपले विस पागेचे मदाने साहेब असतील, संके साहेब असतील, यांनी सुद्धा खूप मेहनत केली आणि एक ऐतिहासिक असं दस्तऐवज हे आज तयार झालेलं आहे. मी या ग्रंथाला सहकार्य देणाऱ्या सर्वांचे, विशेष करून मंचावर बसलेल्या सर्व मान्यवर मंडळींचे, संपादक मंडळींचे, विस पागेचे सर्व अधिकाऱ्यांचे आज या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी या ग्रंथासाठी खूप मेहनत केली, खूप प्रयत्न केले आणि हा स्मृती ग्रंथ आज तयार झाला. खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांना जवळून बघण्याचा योग पहिले तर परिवार म्हणून बघायचो, पण जेव्हा युवा मोर्चात मी काम करायला लागलो तेव्हापासून एक जवळून नेता म्हणून त्यांना बघता आलं आणि खूप असं मार्गदर्शन, विविध विषयांचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं. त्यामुळे मी स्वतःलाही खूप उपकृत समजतो की मलाही भाऊसाहेबांचा एक नेता म्हणून लाभ घेता आला, एक पिता म्हणून लाभ घेता आला आणि खऱ्या अर्थानं कधी कधी मित्र म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला समजावलं, आम्हाला मार्गदर्शन केलं. तोही एक मोठा आधार आज आमचा निघून गेला. पण ते जरी आज आपल्यात नसले तर या स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या सर्व सहकारी, जे जे भाऊसाहेबांचे सहकारी आहेत, कारण भाऊसाहेबांचा विस्तृत एक जीवनाचा काळ हा या विधानसभेत, विधान परिषदेत, लोकसभेत गेला आणि आज बरेच सहकारी त्यांचे आज
तो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आकाशजी. राष्ट्रसंघाच्या संस्काराचा परिसस्पर्श झाला की कार्यकर्ता घडतो, कार्यकर्त्यातून नेताही घडतो, पण नेता झाल्यानंतर सुद्धा त्याच्यातला कार्यकर्ता जिवंत राहतो. याचं एक उत्कृष्ट आणि आदर्श उदाहरण म्हणजे स्वर्गीय भाऊसाहेबांचं जीवन होतं. मी आपल्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अजितदादा पवार. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, नीलमताई गोरेजी, नरहरी झिरवाळजी, राम नाईकजी, अंबादास दानवेजी, चंद्रकांत पाटीलजी, तसंच हेमंत टकलेजी, श्रीमती सुनीताताई फुंडकरजी, आकाश फुंडकरजी, फुंडकर परिवारातील उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, सर्व उपस्थित मंत्री, खासदार, आमदार, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, शासनाचा आणि विधिमंडळाचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, अतुलजी, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील विसपागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे माजी मंत्री स्वर्गीय पांडुरंगराव तथा भाऊसाहेब फुंडकर साहेबांच्या जीवनावर आधारित भूमिपुत्र स्मृतिग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी आता होणार आहे. मी सुरुवातीलाच या निमित्तानं स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर साहेबांना अभिवादन करतो आणि हा विशेष कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विसपागे प्रशिक्षण केंद्राचं देखील अभिनंदन करतो. या निमित्तानं महाराष्ट्राच्या एका कर्तृत्ववान सुपुत्राच्या कार्याची ओळख या निमित्तानं नव्या पिढीला होणार आहे. काळ वेळ हा कोणाकरता थांबत नसतो, तो पुढे जातच असतो. कालच आपण केशवराव धोंडगे साहेबांचं 100 त्यांनी पार केल्याबद्दल इथं सत्कार केला आणि अनेक लोकांनी ह्या विधिमंडळाचं प्रतिनिधित्व केलं. महाराष्ट्राला अतिशय उत्तम अशा प्रकारचं नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात भाऊसाहेब देखील त्यांनी देखील एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मला देखील भाऊसाहेबांच्या बरोबर अनेक वर्ष एकत्र काम करण्याची संधी मिळाली. फक्त आम्ही कायम एकमेकाच्या समोर त्या ठिकाणी बसायचो. जेव्हा तेच सत्ताधारी पक्षामध्ये असायचे त्यावेळेस आम्ही विरोधी बाकावर असायचो, आम्ही सत्ताधारी असायचो त्यावेळेस ते विरोधी बाकावर असायचे. परंतु सामान्य जनतेच्या प्रश्नाच्या संबंधी अनेक वेळा त्यांच्याशी मतभेद झाले, मात्र त्यांचे कधी मनभेदामध्ये रूपांतर झालं नाही हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. अनेकांचे स्वभाव आपण बघत असतो, परंतु भाऊसाहेबांचा स्वभाव एक वेगळाच स्वभाव होता. आमच्या वैयक्तिक आयुष्यात कधी कटुता त्या ठिकाणी आली नाही. मतभेदाचे पडसाद सभागृहाच्या बाहेर किंवा इतर सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी कधी उमटू दिले नाहीत. कोणत्याही गोष्टीला विरोध करताना त्यांनी नेहमी एक मर्यादा पाळली आणि त्यामुळे शालीन राजकारणी म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्या या स्वभावामुळेच भारतीय जनता पक्षाबरोबरच इतर पक्षातही त्यांचे वैयक्तिक अनेक स्नेह असणारी मंडळी आपल्याला दिसतील. बुलढाणा जिल्ह्यातल्या एका नारखेडसारख्या छोट्याशा शहरामध्ये जन्मलेले भाऊसाहेब, परंतु अनेक महत्त्वाची पदं माझ्या आधीच्या पाठक साहेबांनी पण सांगितलं, त्याच्यामध्ये आकाशनी पण सांगितलं की खूप वेगवेगळ्या प्रकारची पदं त्यांनी भूषवलेली आपण सगळ्यांनी पाहिली. शेतकरी कुटुंबामध्ये भाऊसाहेब जन्मलेले असल्यामुळं भाऊसाहेबांची नाळ कायम मातीशी घट्ट राहिली आणि त्यामुळेच त्यांना शेतीबद्दल, शेतकऱ्यांच्याबद्दल विशेष जिव्हाळा, प्रेम होतं. ते त्यांच्या बोलण्यातनं, कृतीतनं कायम जाणवायचं. स्वर्गीय भाऊसाहेब लहानपणापासूनच RSSशी जोडले गेले होते. महाविद्यालयीन काळात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून देखील कामाला सुरुवात केली. ते 89, 91 आणि 96 अशा 3 वेळेला खासदार झाले आणि मला देखील 91ला खासदारकीची संधी मिळाली. त्यावेळेस आम्हाला 6 महिने का होईना
एकत्रपणे पार्लमेंटमध्ये कामाची संधी मिळालेली होती. त्यांनी अनेक महत्त्वाच्या समित्यावर काम केलं, अनेक महत्त्वाची पदं देखील त्यांनी भूषवली आणि माझ्या माहितीप्रमाणे 7 वर्ष ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम त्या बाबतीमध्ये केलं. या वेगवेगळ्या अनुभवाचा उपयोग राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी करण्याचं काम त्यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रामाणिकपणे केलं. शेतकऱ्यांच्यासाठी तळमळीनं काम करणारा नेता अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्यांनी इव्हन कापूस उत्पादक मंडळाच्या सचिवपदी देखील त्यांनी काम केलं आणि अनेक सत्याग्रह, रास्ता रोको, मोर्चे, निदर्शनं अशा पद्धतीनं त्यांच्या जीवनात सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी 3 दशकं जवळपास भाऊसाहेबांनी संघर्ष केला. मगाशी उल्लेख पाठक साहेबांनी केला, खामगाव ते नागपूर विधानभवनामध्ये जी काही त्यांनी पदयात्रा काढली ती. त्याचबरोबर मला आठवतंय 2007 साली ज्यावेळेस प्रतिभाताई पाटील आपल्या राष्ट्रपती महोदया होत्या त्यावेळेस त्यांना इथं बोलून उत्कृष्ट कामगिरी केल्याच्या बद्दल त्यांना आपण बऱ्याच जणांचं उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कारांनी गौरवलं. त्यावेळेस भाऊसाहेबांना देखील तशा पद्धतीनं गौरवण्यात आलं. सामाजिक राजकीय क्षेत्रात, सहकार क्षेत्रात त्यांनी मोठा सहभाग दाखवला होता. बुलढाणा जिल्ह्यात सहकार वाढवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी देखील त्यांनी मोलाचं कामगिरी केली. मला आठवतं MSC बँकेची एक निवडणूक होती, त्यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून एकत्र पॅनल केलं. त्याच्यामध्ये राजकीय कुठला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला नव्हता आणि त्यावेळेस भाऊसाहेबांना आम्ही त्या पॅनलमधनं बिनविरोध निवडून आणलेलं होतं. शेतामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये रमणारा नेता म्हणून स्वर्गीय भाऊसाहेबांची ओळख. गेल्या भाजप शिवसेना युतीमध्ये त्यांनी कृषी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आणि कृषी हा तसं बघितलं तर भाऊसाहेबांचा आवडीचा विषय. मला आठवतंय बारामतीमध्ये अनेकांना आम्ही कृषी मंत्री म्हणून बोलवलं. एकनाथराव खडसे साहेब आले, भाऊसाहेब फुंडकर आले, त्याच्यामध्ये अनिल बोंडे साहेब आले, अनेक जण तिथं येतात. आणि त्यावेळेस भाऊसाहेबांना मी एकदा नेलेलं होतं, पवारसाहेब पण त्या कार्यक्रमाला होते. भाऊसाहेब इतके ते सगळं बघून समाधानी झाले आणि नंतर त्यांना तिथलं एक मी काम सांगितलेलं होतं आणि इथं आल्यानंतर मी त्यांना भेटलो. नुकतेच ते मंत्री झालेले होते आणि त्यांना मी सांगितलं, भाऊसाहेब एक काम आहे, तुम्ही त्या दिवशी म्हणाला होता मी करतो. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या ॲग्रिकल्चर कॉलेजचं काम होतं आणि भाऊसाहेबांनी तो कागद बघितला आणि ते म्हणले, अजित काय लिहायचं ते लिही, मी फक्त सही करतो. खोटं नाही सांगत, असं कधी कुणी करत नाही, परंतु त्यांनी इतका विश्वास दाखवला. मी तितक्याच विश्वासाने तेवढाच जो लिहायला पाहिजे होता रिमार्क लिहिला, बाकी काही जास्त लिहिलेलं नाही. कारण म्हणलं एवढं बाकीचे नुसता कोंबडा काढायला तयार होत नाही, तर हे महाराज तर मला म्हणतात की तू पाहिजे ते लिही, मी त्याच्यावर सही करतो. एवढा मनाचा मोठेपणा, दिलदारपणा, एखाद्यावर विश्वास टाकला तर डोळे झाकून विश्वास भाऊसाहेब त्या ठिकाणी टाकायचे. अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांना हवेविषयी वाटणारे भाऊसाहेब, मगाशी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. फार तसं बघितलं तर लवकर आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी सोडून गेले. कोणताही राजकीय सामाजिक वारसा नसणाऱ्या शेतकरी कुटुंबामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब पुढं आले आणि त्यामुळे सामान्य जनतेशी आणि सामान्यांच्या प्रश्नाशी त्यांचा अतिशय जिव्हाळा होता, त्यांचं प्रेम होतं. आणि शेतीशी, मातीशी आणि सामान्य जनतेशी जिव्हाळा असणाऱ्या आणि त्यांच्यासाठी संपूर्ण जीवनभर कार्यरत राहणाऱ्या स्वर्गीय भाऊसाहेबांच्या स्मृती ग्रंथाला भूमिपुत्र हे दिलेलं नाव अतिशय समर्पक, एका शब्दात त्याचं व्यक्तिमत्व हे उलगडून दाखवणार आहे. मी ज्यांनी हे नाव निवडलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. या स्मृती ग्रंथातनं स्वर्गीय भाऊसाहेबांच्या सारख्या भूमिपुत्राचा आदर्श नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल आणि भूमिपुत्र या स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून स्वर्गीय भाऊसाहेबांच्या स्मृती चिरंतन राहतील याची मला स्वतःला खात्री आहे. हा स्मृती ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल पुन्हा एकदा मी वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचं एक मनापासून अभिनंदन करतो. स्वर्गीय भाऊसाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद अजितदादा. मी आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर, विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोरे, उपाध्यक्ष नरहरी झिरवळजी, इथं मुद्दामून उपस्थित राहिलेले माजी केंद्रीय मंत्री, माजी राज्यपाल आदरणीय रामभाऊजी नाईक, त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रकांत दादा, हेमंतजी टकले, आकाजी फुंडकर, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मंडळी, सर्व कुटुंबीय, मान्यवर माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर एक खामगाव ते आमगाव ही शेतकरी दिंडी त्या काळात महाराष्ट्राचं लक्ष या शेतकरी दिंडीनं वेधलेलं होतं आणि ती दिंडी आदरणीय भाऊसाहेब फुंडकरांनी काढली होती. भाऊसाहेब फुंडकर आता दादा म्हटले तसे कधी विरोधी पक्षात कधी सत्ताधारी पक्षात जरी असले तरी सर्व पक्षामध्ये त्यांचा एक आदर होता, सन्मान होता, जो आजही कायम राहिलेला आहे. मी ज्या जबाबदारीवर काम करतो ही जबाबदारी त्यांनी अतिशय समर्थपणे 6-7 वर्ष पेललेली आणि अतिशय प्रभावीपणे ही जबाबदारी पार पाडत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे, कल्याणाचे अनेक प्रश्न त्यांनी एक महाराष्ट्राच्या या व्यासपीठावर मांडलेले. कापूस उत्पादकासाठी त्यांनी विशेषतः मोठ्या प्रमाणावर काम केलं. ज्या काळात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्व लोक असताना एखादा बहुजन समाजातील माणूस भारतीय जनता पार्टीचं काम करणं असे मोजके लोक करत असताना त्या काळात अतिशय नेटानं भाऊसाहेब फुंडकरांनी पक्षाचं काम केलं. नुसतं केलं नव्हे तर मोठ्या प्रमाणावर ते उभं केलं. हे सगळं करत असताना त्यांनी विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल, या सगळ्या ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडल्या. आकाश फुंडकर म्हटले त्या पद्धतीनं बरोबर आहे की संघटना, विधिमंडळ आणि जनता ह्या बरेच नेते असतात. काही लोक संघटनेत प्रभावी असतात परंतु विधिमंडळात प्रभावी नसतात. काही लोक विधिमंडळात प्रभावी असतात पण संघटनेत प्रभावी नसतात. काही लोक दोन्ही ठिकाणी प्रभावी असतात परंतु जनतेत असत नाही. परंतु ह्या सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी भाऊसाहेबांचा योग्य तो समन्वय होता, नव्हे एक वजन होतं. आणि आज या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन होत असताना त्यांनी खामगाव येथे टेक्स्टाईल पार्क व्हावे असं त्यांचं स्वप्न होतं. मला वाटतं ते स्वप्न निश्चित हे सरकार पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या स्मृतिग्रंथाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वर्गीय भाऊसाहेबांच्या बरोबर ज्यांनी विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा काम केलं असे उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल माननीय राम नाईकजी, ज्यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभलेली आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय राम नाईकजी. व्यासपीठावर स्थानापन्न झालेले सभी मान्यवर, या सभागृहात या कार्यक्रमासाठी आलेले सर्व माननीय, मला दिलेल्या वेळात बचत करण्यासाठी मी बाकीच्यांची नावं पटलावर ठेवत आहे, ती त्यांनी ग्रहण करावी. भाऊसाहेब फुंडकर आणि मी थोडासा उल्लेख आधीच्या वक्त्याने केलेला आहे की आम्ही बराच काळ बरोबर होतो आणि त्या बरोबर असण्यामध्ये एक विशेष योगायोग होता. पहिला आणि माझा आणि त्यांचा कामातला योगायोग म्हणजे त्यांची पार्श्वभूमी कुटुंबातली बिलकुल राजकीय नाही, माझी पण राजकीय नव्हती, परंतु एक प्राथमिक कार्यकर्ता म्हणून, सदस्य म्हणून ते पक्षामध्ये त्यावेळेला जनसंघामध्ये सामील झाले
आणि मीही त्याच पद्धतीनं सम्मिलित झालो. काम करता करता संघटनेमध्ये ते महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले आणि योगायोग असा की मी मुंबईचा अध्यक्ष झालो. पुढे संसदीय कामकाजामध्ये, सरकारी कामकाजामध्ये, तेही 1978 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत आले आणि मीही त्याच वेळेला विधानसभेत आलो. त्यावेळेला आणीबाणीनंतरचं सरकार होतं आणि सरकारी पक्षात आम्ही होतो. नंतर 80 साली तेही निवडून आले, मीही निवडून आलो विधानसभेत, विरोधी पक्षात होतो. हा एक योगायोग इथपर्यंत नाही आहे तर ज्या वेळेला 1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेमध्ये निवडून गेले, मीही त्याच वेळेला लोकसभेमध्ये निवडून गेलो. ते 3 लोकसभेमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. सदस्य म्हणून होते. मी तीनला त्यांच्याबरोबर होतोच, पण मी पुढे केंद्रात राहिलो, म्हणजे 5 वेळेला मी लोकसभेचा सदस्य होतो आणि भाऊराव महाराष्ट्रात आले आणि काम करत राहिले. त्यातला पुढचा योगायोग असा की ते सरकारच्या दृष्टीनं, लोकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या खात्याचे, कृषी खात्याचे मंत्री होते आणि मीही योगायोगानं पेट्रोलियम मंत्री होतो. त्यामुळं ही जोडी केवळ पदापुरती मर्यादित नव्हती, तर काम करत असताना एकमेकाशी कसं वागावं, केवळ आपण कसं वागावं असं नव्हे, कार्यकर्त्यांच्याशी कसा संबंध ठेवा, यामध्ये अनेक वेळेला विचारविनिमय करून संयुक्तपणे काम करण्याचा लाभ मला त्यांच्या जीवनात झाला. आणि त्यामुळं आज भूमिपुत्राचं जे प्रकाशन इथं होतं आहे हे खरं म्हणजे बहुप्रतीक्षित असं हे प्रदर्शन आहे. आपण ज्या वेळेला, आणि मलाही त्यावेळेलाच कळलं, ज्यावेळेला पुस्तक अगोदर आलं 3 दिवस बाबा बघा हे ग्रंथ, त्यावेळेला लक्षात आलं की हे छापून झालं आहे ऑगस्ट 2019 मध्ये आणि जरा 3 वर्षच फक्त प्रकाशनाला गेली. काय गेली हा वेगळा भाग आहे. आणि परंतु ते वाचल्यानंतर मला संपादक मंडळींचंही अभिनंदन करावं वाटते की अनेक पद्धतीचे स्मृतिग्रंथ मीही पाहिलेले आहेत, थोडंसं मीही लिहिलेलं आहे, परंतु त्यातला आवाका जो आहे तो आवाका विशेषतः त्यांना श्रद्धांजली वाहिली ती त्यात आली तर ते स्वाभाविक मानलं जाईल. पण त्यांनी इतरांना श्रद्धांजली देताना कशा पद्धतीनं श्रद्धांजली दिली, त्या श्रद्धांजलींनाही ह्या ग्रंथामध्ये स्थान आहे. त्यामुळे स्वतः कसं आहे हा एक भाग झाला, पण दुसरे कसे होते हे मोकळेपणाने सांगण्याचं त्यांचं जे कौशल्य होतं, आयोजन होतं, ते मला वाटतंय अतिशय महत्त्वाचं असं आहे. आणि त्यामुळं हे सगळं होत असताना त्यांच्या कुटुंबातल्याही, त्यांच्या पत्नीने यामध्ये लिहिलेलं आहे, मुलांनी लिहिलेलं आहे, कुटुंबियांनीही आपलं मनोगत लिहिलेलं आहे. त्यामुळे एका दृष्टीनं हा अतिशय परिपूर्ण असा ग्रंथ झालेला आहे. आणि हा परिपूर्ण ग्रंथ निश्चितपणानं वाचण्यासाठी केवळ आपल्यासाठीच नव्हे तर समाजातल्या सगळ्यांच्यासाठी उपयोगी होईल असं मला वाटतंय. भाऊसाहेबांचं आणखीन एक वैशिष्ट्य सध्याच्या राजकारणाच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर ते म्हणजे सध्या भारतीय जनता पार्टी, इतर पक्ष वगैरे असं चर्चा वर्तमानपत्रात येत असते, आपणही करत असता, वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा असते. पण 2000 साली ज्या वेळेला ते महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे नाशिकला अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनात अध्यक्षीय भाषण असतं एक आणि समारोपाचं भाषण असतं दुसरं. समारोपाच्या भाषणात त्यांनी सगळ्या तिथं आलेल्या सभासदांना, कार्यकर्त्यांना आवाहन केलं आणि ते आवाहन म्हणजे त्यांनी घोषणा दिली, 100% भारत, 100% जन आणि 100% भाजप, ही त्यांनी 2000 मध्ये दिलेली घोषणा आत्तासुद्धा राजकारणामध्ये चर्चेला आहे. अशा प्रकारचं आपल्याला जे करायचं आहे त्याचं भविष्य हेही पाहण्याचं
त्यांचं जे कौशल्य होतं ते मला वाटते की निश्चित महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की पक्ष संघटना आहे, मंत्री म्हणून काम आहे, समाजाशी संबंध आहे, अशा सर्व प्रकारे एक उमदा आणि मनमिळावू अशा प्रकारचा निरंतर त्यांचा केवळ कार्यक्रमाला बोलावले आणि तिथं गेलेत असं नसताना त्यांचा वावर हा कायम महाराष्ट्रभर होत असे, अशा प्रकारचं उल्लेखही झाला. आणि ती गोष्ट खरी आहे. 68 वय हे सध्याच्या काळात जाण्याचं वय नाही आहे आणि त्यामुळे इतक्या लवकर जाणं हा निश्चितच त्यांच्या कुटुंबियांनाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं एक मोठा चटका लावणारा असं त्यांचं निधन होतं. अशा या भूमिपुत्राचा इतका सुंदर ग्रंथ तयार केला. आता हे स्मृतिग्रंथ नाव तर छान आहे आणि आहेच तो स्मृतिग्रंथ, पण मला असं वाटतं की हा स्मृतिग्रंथ प्रेरणा ग्रंथ पण आहे. ह्या जो वाचेल त्याला नक्की कामाची प्रेरणा मिळेल आणि अशा प्रकारचं एक उत्तम पुस्तक स्मृतिग्रंथ निर्माण केल्याबद्दल मी संपादक मंडळांनाही धन्यवाद देतो. परंतु भाऊरावांचं जीवनच असं होतं की तुम्ही जे लिहाल ते वाचावं 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 आणि अनेक वेळेला वाचावं अशा प्रकारचं होतं. अशा भाऊरावांच्या स्मृतीला मी वंदन करतो आणि माझं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद माननीय राम नाईकजी. आपण या ठिकाणी आता भूमिपुत्र या ग्रंथाचं प्रकाशन करणार आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी भूमिपुत्र या स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांच्या जीवनावरील स्मृतिग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी करावं. अतिशय सुबक मुखपृष्ठ लाभलेल्या भूमिपुत्र या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन आत्ताच या ठिकाणी झालेलं आहे. विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरेंना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय नीलमताई गोरे. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष श्री राहुलजी नार्वेकर, मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याच सोबत विरोधी पक्षनेते विधानसभा अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी जानवे, माननीय श्री राम नाईक, या संपूर्ण संपादकीय मंडळाचं ज्यांनी काम केलं ते सगळे मान्यवर संपादक सुधीरजी पाठक, श्री मदाने, आमचे विधिमंडळाचे सचिव आपले श्री भागवत आणि सुनीताताई फुंडकर आणि फुंडकर परिवार सगळेजण इथे उपस्थित आहेत. माननीय पांडुरंगजी फुंडकर यांचा आणि माझा परिचय अनेक वर्षांचा होता. विधान परिषदेमध्ये आम्ही बरोबरच निवडून गेलो आणि त्याच्यानंतर काही वर्षांमध्येच विरोधी पक्षनेते म्हणून ते काम करत असते. हे काम करत असताना सातत्याने त्यावेळेला मला आठवतंय की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये आणि समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या बहुमताने समोर होते. अशा वेळेला विधान परिषदेमध्ये आमची संख्या कमी होती, परंतु कधी कुठलाही वादविवादाचा प्रसंग आला तर सर्व सदस्यांना बरोबर घेऊन विरोधी पक्षाच्या सातत्याने ते चर्चा करायचे, बोलायचे. किंबहुना शेतकऱ्यांचा प्रश्न, वीज पंपांची जोडणी, अशा अनेक मुद्द्यांच्यावरती, शेतकरी आत्महत्या याच्यावरती सातत्याने अतिशय आक्रमकपणे ते भूमिका मांडत होते. त्यांचा स्वभाव हा अतिशय संयमी होता. साधारणपणे ते रागवायचे नाहीत, पण मग रागवले जर का तर मात्र मग खैर नसायची. डायरेक्टली हक्कभंग वगैरे दाखल करायचे रागवले तर. आणि त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीमध्ये ते अनुभवांनी आणि उदाहरणांनी बोलत असत.
त्यांच्या बरोबर जसं सभागृहात काम करता आलं तसं परदेश दौऱ्याला सुद्धा ते कृषी मंत्री असताना आले होते आणि त्यावेळेला सुनीताताई फुंडकर आणि त्यांचे कुटुंबीय बरोबर होते. त्यावेळेला त्या कुटुंबामधला अजून माझा जिव्हाळा त्या काळामध्ये वाढला आणि लोकसभेत 3 वेळा, विधानसभेत 2 वेळा, विधान परिषदेत 3 वेळा असे ते निवडून आले आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा 2006-2007चा उत्कृष्ट संसदपटू असा पुरस्कारही मिळाला होता. मला आठवते की त्यावेळेला वणीला एक शेतकऱ्यांच्या गोळीबार झाला होता आणि त्याला कर्फ्यू होता आणि त्यावेळेला मी जेव्हा गेले, अर्थात पोलिसांनी काही मला अडवलं नाही, मी गेले सगळीकडे आणि भेटले, तर त्यानंतर मला आश्चर्याचा आणि एक खूप वेगळं वाटलं की ते स्वतः विरोधी पक्षनेते असून, मी तर कुठल्या पदावर नव्हते, पण एक सामान्य आमदाराला भेटण्यासाठी ते स्वतः आले होते आणि त्यांनी हा सगळा विषय आपण कसा सभागृहात घ्यायचा याच्याबद्दल सुद्धा मला आश्वस्त केलेलं होतं. एखाद्या सदस्याला बोलू देण्यासाठी सुद्धा विरोधी पक्ष नेता म्हणून स्वतः ते कायम लक्ष घालायचे आणि या पार्श्वभूमीवर त्यांचे सगळं जे कुटुंब आहे, आकाश फुंडकर, सागर फुंडकर, त्यांची सुकन्या, हे सर्वजण इथे आलेले आहेत. आपण स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्याचं ठरवलं आणि त्याला काही काळ जरी गेला तरी अतिशय ही चांगली परंपरा आपल्या सभागृहामध्ये पूर्वाश्रमीचे अध्यक्ष, तसंच रामराजे निंबाळकर तत्कालीन सभापती, विजय आवटी उपाध्यक्ष आणि संपूर्णपणाने वि. स. पागे केंद्राचं संच टीम या सगळ्यांनी मिळून पूर्ण केलेलं आहे आणि या ग्रंथाचा उपयोग सगळीकडे निश्चित होईल आणि मला असं वाटतं की फार औचित्य सोडून होणार नाही. इतकं सभागृहातल्या बाहेरच्या गोष्टींकडे सगळ्या समाजाचं लक्ष लागलेलं आहे, विशेषतः पायऱ्यांच्याकडे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपेक्षाही हे पायरीवरच्या सभागृहात काय होतंय याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना फुंडकरांनी ज्या प्रकाराने संपूर्णपणे हे संसदीय कार्यभार सांभाळला आणि काम केलं ते एक अतिशय चांगलं आणि संयमाचं उदाहरण आहे असं मला वाटतं. सन्माननीय रामभाऊंनी 100% उल्लेख केला. आता सर्वपक्षीय कार्यक्रमात तरी तसा उल्लेख केल्यावर 100%साठी भाऊंनी खूप काम केलं आहे खरं आहे, परंतु मनभेद झाले नाहीत. मतभेद झाले तरी मनभेद झाले नाहीत, हे त्या पिढीचं सगळं एक वैशिष्ट्य होतं असं मला वाटतं. आताही तसे मनभेद राहू नयेत हीच माझी सर्वांच्याकडून अपेक्षा राहील आणि या संसदीय कामकाजाच्या मध्ये त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय चांगलं दीपस्तंभाप्रमाणे आहे. मी संपूर्णपणाने ग्रंथ प्रकाशन करणाऱ्या समितीने ज्यांनी काम केलं त्या सर्वांचं, त्याचबरोबर आमच्या पागे केंद्राचं मनापासून अभिनंदन करते आणि 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद नीलमताई गोरेजी. या भूमिपुत्र स्मृतिग्रंथाच्या निर्मितीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि ज्यांनी भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक राजकीय आंदोलनं भारतीय जनता पार्टीची म्हणून केली असे आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय देवेंद्रजी. भूमिपुत्र हे आमचे नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या जीवनावर आधारित स्मृती ग्रंथाच्या प्रकाशन समारोहाला मंचावर उपस्थित माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, माननीय रामभाऊ नाईकजी, माननीय राहुल नार्वेकरजी, माननीय नीलमताई गोरेजी, माननीय श्री नरहरी झिरवळजी, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय अजितदादा पवार, माननीय अंबादासजी दानवे, हेमंतजी टकले, त्याचप्रमाणे भाऊसाहेबांच्या सौभाग्यवती आदरणीय श्रीमती सुमनताई फुंडकर, श्री सागर फुंडकर, या भाऊसाहेबांची परंपरा जे पुढे चालवत आहेत ते आमचे सहकारी आकाश फुंडकर, ज्यांनी हा स्मृतिग्रंथ तयार करण्यात एक मोठा वाटा उचलला, ते श्री सुधीर पाठक, श्री विसंबर वाघमारे, निलेश मदाने, आपले राजेंद्र भागवत, या ठिकाणी उपस्थित सर्व विधिमंडळातले आमचे सहकारी आणि उपस्थित फुंडकर कुटुंब आणि सर्व भगिनी आणि बंधूंनो, भाऊसाहेब फुंडकर यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित हा स्मृतिग्रंथ आज या ठिकाणी आपण प्रकाशित केला आहे. आणि जसं अजितदादांनी त्याचा उल्लेख केला, जाणीवपूर्वक याचं नाव हे भूमिपुत्र ठेवण्यात आलं आहे.
कारण ज्या व्यक्तींनी सातत्याने भूमीची सेवा केली, मग शेतकरी म्हणून काळ्या आईची सेवा असो की नेता म्हणून भारत मातेची सेवा असो, सातत्याने ही सेवा करणारा अशा प्रकारचा एक सेवाव्रती म्हणून भूमिपुत्र या स्मृती ग्रंथाचं आपण या ठिकाणी प्रकाशन केलं. ही बाब खरी आहे की प्रकाशनाला कालावधी गेला, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस कोविड होता त्यावेळी 2 वेळा याचं प्रकाशन करावं अशा प्रकारचा प्रस्ताव समोर आला. पण या ठिकाणी खरं म्हणजे आकाशशी चर्चा करून आम्ही तो प्रस्ताव याकरता नाकारला की भाऊसाहेबांच्या वरचा स्मृतिग्रंथ आणि त्याचं प्रकाशन हे त्यांच्या सोबत काम केलेले लोक, त्यांना ओळखणारे लोक आणि आमचे विधानमंडळाचे सर्व आमदार यांच्या समोर तो झाला पाहिजे. कारण त्यावेळी कोविडमुळे एखाद्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये त्याचं प्रकाशन करावं अशा प्रकारचा तो विचार होता. आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि समोर बसलेले देखील ज्येष्ठ नेते असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या स्मृती ग्रंथाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. भाऊसाहेबांच्या जीवनावर अनेक लोकांनी या ठिकाणी प्रकाश टाकला. खरं म्हणजे भाऊसाहेबांचा जर या ठिकाणी वर्णन करायचं तर कोणीतरी राहुल द्रविडचं असं वर्णन केलंय, ही स्टूड लाईक अ वॉल, ही वॉज काम बट कन्सिस्टंट अँड डिपेंडेबल. मला असं वाटतं राजकारणामध्ये भाऊसाहेबांचं वर्णन अगदी असंच करता येईल की नेहमी ते भिंतीसारखे उभे राहिले, ते शांत होते पण त्यांच्यात सातत्य होतं आणि ते डिपेंडेबल होते. आणि मला असं वाटतं की माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये जे मोठे झाले ते ज्या नेत्यांकडे पाहून आम्ही मोठे झालो त्यापैकी एक भाऊसाहेब होते. भाऊसाहेब विदर्भातले असल्यामुळे त्यांच्याशी जास्त संबंध होता, लहानपणापासून संबंध होता, वडिलांमुळे संबंध होता. आणि त्यांची जी कार्यशैली होती सर्वांना सोबत घेऊन चालण्याची, आपण लोकनेता जो म्हणतो तशा प्रकारचे लोकनेते भाऊसाहेब होते. सातत्याने समाजात वावरत, समाजातल्या लोकांना संघटित करत, त्यांच्या व्यथा आणि वेदना समजून घेत, त्या व्यथा आणि वेदना जगत आणि त्याला न्याय देत भाऊसाहेब काम करायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या जीवनात सुरुवात केली. विद्यार्थी परिषदेत काम केलं, आणीबाणीमध्ये सत्याग्रह त्या ठिकाणी केला आणि अतिशय कमी वयामध्ये 1978 मध्ये ज्यावेळी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्या भागामध्ये विधानसभेमध्ये ते निवडून येतील अशा प्रकारची अवस्था नव्हती. त्या काळी काही मोठे मोठे भाटियांसारखे राजकीय नेते होते, त्यांचा एक दबदबा होता. पण हा सगळा दबदबा दूर करून तरुण तडफदार एक युवा नेता हा निवडणुकीला उभा राहिला आणि त्या ठिकाणी ती निवडणूक ते जिंकले आणि तिथून त्यांच्या नेतृत्वाचा एक वेगळा चेहरा हा सगळ्यांना पाहायला मिळाला. आणि मग सातत्याने शेतकऱ्यांकरता संघर्ष, म्हणजे खामगाव ते आमगाव ही जी काही एक पदयात्रा त्या ठिकाणी निघाली होती, खामगावपासून नागपूरपर्यंत पायी चालत त्या ठिकाणी ते आले. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाकरता ह्या जो काही आंदोलन होतं, ही जी काही दिंडी होती, ही एक प्रकारे संपूर्ण गेम चेंजर अशा प्रकारची होती. खूप मोठ्या प्रमाणात
त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला मान्यता मिळाली आणि शेतकऱ्यांकरता लढणारा पक्ष म्हणून आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून एक मोठी मान्यता त्यावेळी त्यांना मिळाली. मग तो कर्जमुक्तीचा लढा असो की ज्या कर्जमुक्तीच्या लढ्याच्या संदर्भातली जी बातमी आहे त्याची ब्लिट्झने असं सांगितलं की आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा आणि त्या मोर्चाचं नेतृत्व भाऊसाहेबांसारखे, महादेवरावांसारखे, अरुण भाऊंसारखे सगळी मंडळी, गोपीनाथजी होते, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करत होते. या स्मृती ग्रंथामध्ये जावडेकरांनी एका लेखात अतिशय चांगला उल्लेख केला आहे की जेव्हा शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना अतिशय पीकवर होती, अशा काळामध्ये विविध राजकीय पक्षातल्या शेतकरी नेत्यांची क्रेडिबिलिटी कमी होती. पण अशाही काळामध्ये शेतकरी नेता म्हणून ज्यांना मान्यता होती ते भाऊसाहेब फुंडकर होते. हे त्यांच्या कामामुळे होते. भाऊसाहेबांनी खरं म्हणजे ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस अकोला मतदारसंघ निवडून येईल नाही येणार, त्यामुळे तो शिवसेनेला त्या ठिकाणी गेला होता. दोन्ही पक्षांना काही फार आशा नव्हती, पण भाऊसाहेबांनी स्वतः निर्णय घेतला की नाही, आम्ही हे जिंकू शकतो. ते प्रमोदजींशी बोलले. प्रमोदजी म्हणाले आपण शिवसेनेला दिलाय, पण मी वंदनीय बाळासाहेबांशी बोलतो. भाऊसाहेब जाऊन बाळासाहेबांना भेटले आणि बाळासाहेबांच्याही लक्षात आलं की या व्यक्तीमध्ये स्पार्क आहे, म्हणतायत त्यात तथ्य आहे, हा मतदारसंघ निवडून येऊ शकतो. आणि भाऊसाहेबांनी तो मतदारसंघ त्याची नव्याने मांडणी केली. तिथले राजकीय गणित त्यांनी बसवले आणि भाऊसाहेब त्या ठिकाणी निवडून आले. आणि एक नवीन सुरुवात ही लोकसभेमध्ये देखील भाऊसाहेबांनी केली. भाऊसाहेबांचा स्वभाव कसा होता तर एका कार्यकर्त्याने नाराज होऊन एका त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरुद्ध पत्रक छापले आणि ते पत्रक वाटायला तो निघायचा. भाऊसाहेब त्याच्या घरी गेले. त्याच्या घरी जाऊन सांगितलं वहिनी चहा करा, चहा प्यायले. आणि मग त्याला म्हणाले रे बाबा तुझी काही नाराजी असेल ठीक आहे, पण तुझ्याकडे पत्रक छापण्याचे पैसे देखील नाही आहेत, तुझी परिस्थिती हलाखीची आहे, तू हे पत्रक जरूर वाट, पण याचं बिल तू देऊ नको, ते बिल मला पाठव, मी ते बिल भरतो, नंतर निवडणूक झाली की काय करायचं ते आपण पाहू. आणि दुसरा त्यांचा गुण हा होता की सगळ्यांशी त्यांचे जे संबंध असायचे, आपल्याला माहिती आहे की अवैध सावकारीच्या विरुद्ध भाऊसाहेबांनी प्रचंड मोठा लढा उभारला आणि त्यातनं मग त्या लढ्यातनंच अनेक तक्रारी झाल्या, त्यातनं कोर्टापर्यंत केस गेली, कोर्टातनं केस गेल्यानंतर एक केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि माननीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांना 10 लाखाचा दंड झाला. पण तो दंड झाल्यानंतरही कधीही भाऊसाहेबांचे आणि विलासरावांचे संबंध खराब झाले नाहीत. ते संबंध नेहमी कायम राहिले, कारण राजकारण आणि वैयक्तिक संबंध याची गल्लत त्यांनी कधी केली नाही. भाऊसाहेब हे माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यांचा प्रचंड प्रेम आणि विश्वास हा माननीय गोपीनाथरावांवर होता आणि गोपीनाथरावजींचाही प्रचंड प्रेम आणि विश्वास भाऊसाहेबांवर होता. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सातत्याने किल्ला लढवला आणि हे लढवत असताना ज्याचा उल्लेख नीलमताईंनी केला, संख्या कमी असताना देखील प्रभावी काम कसं करता येईल हे त्यांनी दाखवलं. आणि विरोधी पक्ष नेता असताना स्वतःसोबत इतरांना संधी मिळाली पाहिजे हा त्यांचा प्रामुख्याने आग्रह असायचा. आणि म्हणून सगळ्या चर्चांचं नियोजन ते करायचे की ज्याच्यामध्ये इतर सदस्यांना देखील मोठ्या प्रमाणात संधी ही भाऊसाहेब त्या ठिकाणी मिळवून द्यायचे. खरं म्हणजे भाऊसाहेबांच्या संदर्भात सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, स्मृती ग्रंथातही आहेत आणि आमच्या स्मृतीमध्ये देखील आहेत, पण वेळेची देखील मर्यादा आहे. सगळ्या वक्त्यांना आपण 5-5 मिनिटं दिलेले आहेत. मी माझे 10 मिनिटं संपवलेले आहेत. सभागृहात असतो तर अध्यक्षाने मला थांबवलं असतं, इथे त्यांना मला थांबवता येत नाही, पण वेळेचं भान मी ठेवलं पाहिजे. पण मला या गोष्टीचं समाधान आहे. आणि शेवटी हे देखील मला सांगितलं पाहिजे की एका शेतकऱ्याच्या मुलाला किंवा एका शेतकरी असलेल्या व्यक्तीला राज्याचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर भाऊसाहेबांनी इतके वेगवेगळे कृषी क्षेत्रातले कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात
कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकी यावी याकरता छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला मदत करण्याकरता त्यांनी इतक्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरपासनं BBF पर्यंत प्रत्येक गोष्टीचं वाटप हे त्यांच्या काळामध्ये तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत त्यांनी पोचवलं. खरं म्हणजे शेती क्षेत्रात अनेक स्वप्न त्यांची होती आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं ते निघाले होते. पण दुर्दैवाने काळाने घात केला आणि अचानक आमच्यातनं भाऊसाहेब निघून गेले. भाऊसाहेबांसारखा व्यक्ती जाणं हे एखाद्या पक्षाचं नाही, तर या संपूर्ण व्यवस्थेचं नुकसान आहे की ज्या व्यवस्थेला शेतकऱ्यांचं दुःख समजणारा शेती मंत्री मिळाला होता, कृषी मंत्री मिळाला होता आणि ते अचानक आपल्यातनं निघून गेले. खरं म्हणजे या स्मृती ग्रंथाला ज्या प्रकारे रामभाऊंनी सांगितला प्रेरणा ग्रंथ आहे, निश्चित सामान्य माणसापर्यंत हा ग्रंथ आपण पोचवू आणि या ग्रंथातनं सगळ्यांना प्रेरणा मिळेल. माझ्यासारखे जे कार्यकर्ते ज्यांना अनेक पदं मिळाली, ज्या पिढीने खूप कष्ट घेतले त्या पिढीचे भाऊसाहेब होते आणि त्या कष्टांच्या आधारावर माझ्या पिढीला मोठ्या प्रमाणात सत्ता पाहता आली. त्यामुळे ही जी काही जबाबदारी आमच्यावर देखील आहे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत जी न्यायची आहे ती या स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून निश्चितपणे जाईल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा वीस पागे आपल्या संस्थेचं आणि तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ नाना, तत्कालीन सभापती रामराजे यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी ती मान्य करून अतिशय चांगला ग्रंथ या ठिकाणी तयार केला. या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद माननीय देवेंद्रजी. मी आता आपल्या विधानसभेचे तरुण तडफदार अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या महाराष्ट्र विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये भूमिपुत्र या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, माननीय माजी राज्यपाल रामनाईक साहेब, माननीय संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, माननीय उपाध्यक्ष नरहरी झळवळ साहेब, विरोधी पक्षनेते सन्मान्य अंबादास दानवेजी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सन्मान्य अजित पवार साहेब, श्री हेमंत टकलेजी, सन्मान्य श्री सुधीर पाठकजी, सन्मान्य श्रीमती सुनीताताई फुंडकर, विधानसभेतील माझे सहकारी श्री आकाश फुंडकरजी, सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळेअभावी विशेष बोलता येणार नाही आणि तसंही आपण मला वारंवार सांगितलंय, आता तुम्हाला अध्यक्ष केलंय, तुम्ही बोलायचं कमी आहे आणि ऐकायचं जास्ती आहे. त्यामुळे विशेष वेळ न घेता आज महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातील 20 पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे दिवंगत कृषी मंत्री, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी लोकसभा सदस्य भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांचे जीवन कार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानाची माहिती जनतेस होण्यासाठी भूमिपुत्र ह्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत. समाजासाठी संघटनेच्या माध्यमातून अविरत संघर्ष करणारे श्री फुंडकर साहेब या ग्रंथाच्या माध्यमातून आपणासमोर, विशेषतः नव्या पिढीसमोर एक आदर्श म्हणून कायम राहावेत ही संकल्पना आज पूर्णत्वास जात आहे. याचा मला विधानसभा अध्यक्ष या नात्याने विशेष आनंद होत आहे. श्री फुंडकर साहेबांच्या
निधनानंतर शोक प्रस्ताव चर्चेप्रसंगी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष श्री हरिभाऊ नाना बागडे, सन्मान्य विधान परिषदेचे सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर साहेब, तसेच तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी श्री फुंडकर साहेब यांच्या योगदानाचा उचित गौरव होईल असा ग्रंथ प्रकाशित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आज ती पूर्ण होत आहे याचा आपणा सर्वांप्रमाणे मलाही आनंद आहे. या ग्रंथाला माजी राज्यपाल श्री राम नाईक साहेब यांनी प्रस्तावना दिली. ते देखील आज या समारंभास उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य विधानसभा सदस्य श्री आकाश फुंडकर यांच्यासह त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित आहे. या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने आपण आदरणीय भाऊसाहेबांच्या प्रेरणादायी स्मृती येथून घेऊन जाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. उत्तम संघटक, उत्कृष्ट संसदपटू, मातीशी घट्ट नाते असणारे जनमानसातील लोकनेते भाऊसाहेब यांची कृषी व सहकार क्षेत्रात आपल्या सर्वांनाच ओळख माहीत आहे. एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल, भाऊसाहेबांना शेतीचा छंद आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं, पण शेती हे त्यांचं पहिलं प्रेम आहे हे ऑस्ट्रेलियात आम्ही जेव्हा एका अभ्यास दौऱ्यासाठी गेलो त्यावेळेला आम्हाला दिसून आलं. त्या दौऱ्यात मी होतो, नीलमताई होत्या, वहिनी पण होत्या, रामराजे निंबाळकर साहेब होते, गिरीश बापट साहेब होते, इतर काही विधिमंडळातील सहकारी होते. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर ज्या ज्या शहरांमध्ये आम्ही गेलो तिथून 200-300 किलोमीटर लांब असणाऱ्या डेअरी बघण्यासाठी अथवा शेती उपक्रम बघण्यासाठी भाऊसाहेब सिडनीला जाऊन त्यांनी ऑपेरा बघणं पसंत केलं नाही, परंतु सकाळी 7 वाजता उठून ते 200-250 किलोमीटर लांब असणारी डेअरी बघायला गेले. त्यामुळे भाऊसाहेबांचं आणि शेतकऱ्याचं नातं काय होतं ते त्या अभ्यास दौऱ्यादरम्यान मला समजून आलं. त्याचप्रमाणे भाऊसाहेबांनी प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ते विधानसभेवर 2 वेळा, लोकसभेवर 3 वेळा, तर महाराष्ट्र विधान परिषदेवर 3 वेळा निर्वाचित झाले होते. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उत्तम कार्य केलं. सन 2006-2007 या वर्षाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. भाऊसाहेबांबरोबर वरच्या सभागृहात विधान परिषदेत काम करायची संधी मला उपलब्ध झाली आणि ज्या प्रकारे भाऊसाहेब नवीन सदस्यांना गाईड करायचे, नवीन सदस्यांना समजवायचे, ते बघितल्यानंतर त्यांचा अनुभव हा किती मोलाचा आहे हे मला समजून आलं. बोलताना नेहमी काही चूक झाली तर चिठ्ठी पाठवायचे, चांगलं भाषण केलं तर अभिनंदन करण्याचं चिठ्ठी पाठवायचे. त्यामुळे भाऊसाहेबांची पर्सनॅलिटी ही मल्टीफॅसेट होती. हे सगळं सांगताना अत्यंत आनंद होतो. या स्मृती ग्रंथातील संदर्भ व माहिती राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक आणि लोकप्रतिनिधींना निश्चितच मोलाचे मार्गदर्शन प्रबोधन करणारी ठरेल यात शंका नाही. या ग्रंथाच्या निमित्ताने जे योगदान सन्मान्य भाऊसाहेबांनी महाराष्ट्र विधिमंडळाला दिलं आहे त्याचं एक प्रकारे आपण रेकग्निशन करत आहोत. यापूर्वीही म्हणजे कालच आपण पाहिलं की सन्मान्य धोंडगे साहेबांचा गौरवपर प्रस्ताव हा विधिमंडळात महाराष्ट्र विधानसभेत आपण संमत केला. आज हे आपण स्मृती ग्रंथ या सेंट्रल हॉलमध्ये याचं प्रकाशन करत आहोत. साहेब, मला वाटतं असे थोर व्यक्तिमत्व ज्यांचं योगदान महाराष्ट्र विधिमंडळाला असं उल्लेखनीय आहे त्यांचा गौरव करणं, त्यांची आठवण करणं
हे केवळ त्यांच्यासाठी गौरवमय नसून हे येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या विधिमंडळातील सदस्यांसाठी, तरुण विधिमंडळ सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती, त्यांनी केलेल्या मेहनतीतून या विधिमंडळात केलेल्या योगदानाची माहिती या सर्व सदस्यांना आणि महाराष्ट्राला मिळू शकेल. खरं तर हा कार्यक्रम सेंट्रल हॉलमध्ये जेव्हा घ्यायचं ठरलं त्यावेळेला भाऊसाहेबांच्या कामाची व्याप्ती बघितल्यानंतर आणि भाऊसाहेबांची महाराष्ट्रातली पॉप्युलॅरिटी बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या सेंट्रल हॉल अत्यंत लहान आहे असं मला वाटलं. आणि येणाऱ्या काळात आपण निश्चितपणे भाऊसाहेबांचा गौरव करण्यासाठी मुंबईत कार्यक्रम घेऊन तो शिवाजी पार्क अथवा वानखेडे स्टेडियमवरती करू असं सांगावं असं मला वाटतं. भूमिपुत्र या स्मृती ग्रंथाचे सर्व सन्मान्य सदस्यांसोबत बरोबरच समाजाच्या सर्व घटकांकडून स्वागत व्हावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. व्यासपीठावरील सर्वांचे तसंच या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले सर्वांचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय अध्यक्ष महोदय. मी आता आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय एकनाथ शिंदेजी. पांडुरंग फुंडकर भाऊसाहेब भूमिपुत्र या स्मृती ग्रंथाचं प्रकाशन सोहळ्याला उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील साहेब, उपाध्यक्ष नरहरी झिरवळजी, हेमंत अकलेजी, अतुल भातकळकरजी, आकाश फुंडकर, सागर फुंडकर, सुनीताताई फुंडकर, विश्वंभर वाघमारे, राजेंद्र भागवत, सुधीर पाठक, माजी संपादक तरुण भारत, निलेश मदाने, आमचे सर्व सहकारी मंत्री, खासदार, आमदार, सर्व मान्यवर. सर्वप्रथम मी स्वर्गीय पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतींना मनापासून या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी भाऊसाहेबांच्या जीवन प्रवासाचे साक्षीदार आणि केंद्रीय मंत्री, माजी राज्यपाल आदरणीय रामभाऊ नाईक साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. भाऊसाहेबांवरील स्मृती ग्रंथाचं आज प्रकाशन होतं याचं आपल्या सगळ्यांना समाधान आणि आनंद आहे. विसपागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम निश्चितच एक कौतुकास्पद आहे. आपण भूमिपुत्र कुणाला म्हणतो याच्याची नाळ खऱ्या अर्थाने मातीशी आणि सामान्य माणसाशी जोडली जाते, तो खरा भूमिपुत्र असतो. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा असो, त्यांच्या अडीअडचणी, सिंचनाचे मुद्दे असो, विजेचे प्रश्न, यावर भाऊसाहेब तळमळीने तडफेने नेहमी बोलत असायचे. शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे याविषयी देखील ते सभागृहामध्ये भरभरून बोलायचे. देशातील शेती हा धंदा आहे, त्याला प्रमुख उद्योगाचं स्थान मिळालं पाहिजे अशी देखील त्यांची भूमिका, भावना होती. मी शेतकऱ्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे असं अभिमानाने ते सांगत असायचे. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आपल्या बळीराजाला शेतकरी बांधवांना
दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. भाऊसाहेबांसारख्या शेती, शेतकरी आणि कष्टकऱ्यांप्रती आस्था असणाऱ्या, खऱ्या अर्थाने काल आम्ही जे सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना उद्देशून एक पत्र आम्ही लिहिलं, आपल्याला परिस्थितीशी लढायचं आहे, एक भावनिक साथ देखील घातली. आणि फक्त भावनिक साथ घालून आम्ही थांबलो नाही, तर त्याला एक कृतिशील योजनांची देखील आपल्या सरकारने जोड दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने ही देखील एक शेतकऱ्यांच्या प्रती आस्था असणाऱ्या भाऊसाहेबांना, त्यांच्यासारख्या नेतृत्वाला आदरांजली ठरेल असं देखील मी या ठिकाणी मानतो. भाऊसाहेबांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांची काळजी केली. ते कृषी मित्र राहिले. खामगाव, अकोला, बुलढाणा हे भाऊसाहेबांचं मतदारसंघ होते. पण एकूणच राज्याच्या कृषी आणि सहकार क्षेत्रासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण असं योगदान त्यांनी दिलं होतं. त्या अर्थाने ते संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे भाऊसाहेब झाले होते. हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतंय. या क्षेत्रांचा त्यांचा अभ्यास आणि ध्यास मोठा होता. भाऊसाहेबांचं अकाली जाणं हे आपल्या सगळ्यांसाठीच वेदनादायक, मनाला चटका लावणारं होतं. साधे आणि पारदर्शी व्यक्तिमत्व असलेले भाऊसाहेब सर्वांना आठवतात. मितभाषी आणि अतिशय साधी राहणी ही त्यांची ओळख होती. या ग्रंथामुळे भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीसमोर येईल. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू या स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून उजळून निघणार आहेत, याचंही समाधान सगळ्यांना आहे. एखाद्या व्यक्तिमत्वावर ग्रंथ लिहावासं वाटणं ही साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी त्याचं असं अलौकिक कार्य देखील आवश्यक असतं आणि ते भाऊसाहेबांनी केलं. भाऊसाहेबांविषयीचा हा ग्रंथ महाराष्ट्राच्या संसदीय वाटचालीतील एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल अशी मला खात्री आहे. भाऊसाहेबांविषयीची संपूर्ण माहिती, त्यांची वाटचाल या ग्रंथात दिली आहे. लहान मोठे बारकावे यात देण्यात आलेले आहेत. भाऊसाहेबांची विधिमंडळ, संसदेतील भाषणं, कामकाजातील सहभाग आणि स्नेही, पत्रकार, कुटुंबीय, पक्ष संघटनेतील सहकारी यांनी लिहिलेल्या आठवणी, यामुळे हा ग्रंथ व्यापक आणि माहितीपूर्ण असा झाला आहे. भाऊसाहेबांनी शेतकरी, कापूस उत्पादकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केलेली शेकडो किलोमीटरची पदयात्रा सर्वांच्याच कायम स्मरणात राहील. उन्हाचे चटके बसत असताना आणि अंगाची लाहीलाही होत असताना त्या उन्हात देखील भाऊसाहेब न थांबता चालत होते. भाऊसाहेब विधानसभा सदस्य म्हणून 2 वेळा, लोकसभेवर 3 वेळा आणि विधान परिषदेवर 3 वेळा निवडून गेले होते. ते विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते देखील होते. त्यांची विधानमंडळातील, विधिमंडळातील आणि संसदेतील कारकीर्द आपला ठसा असा उमटवणारी होती. संसदेतही त्यांनी 2006-2007चा उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार पटकू त्यांना मिळाला होता आणि त्यांनी त्याच्या माध्यमातून आपली चमक दाखवली होती. आणीबाणीच्या काळातही सत्याग्रह, मिसाबंदीसाठी भोगलेला तुरुंगवास यातून त्यांचं नेतृत्व गुणही उजळून निघाले होते. भाऊसाहेबांच्या वाटचालीवर नजर टाकल्यास त्यांच्या ठायी कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांविषयीची किती तळमळ होती हे प्रकर्षाने या ठिकाणी सगळ्यांनाच जाणवेल. आपल्या आरोग्याची, शरीराची पर्वा न करता ते अहोरात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम काम करत असत. विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर सडेतोड आवाज उठवला. ते कापूस उत्पादक शेतकरी परिषदेचे देखील सरचिटणीस होते. कापूस चळवळ, शेतकरी कर्जमुक्ती यासाठी त्यांनी विविध आंदोलनं केली. सत्याग्रह, रास्ता रोको, मोर्चे, निदर्शनं, जेल भरो असा एकही मार्ग मागे ठेवला नाही. बेरोजगारांच्या आंदोलनातही त्यांचा मोठा सहभाग होता. भाऊसाहेब कधीही आक्रमक किंवा आक्रस्ताळपणा कधीच केला नाही त्यांनी. त्यांची विधिमंडळातील भाषणं मात्र मुद्देसूद
आणि अभ्यासपूर्ण असायची आणि त्या अर्थाने ते आक्रमक होते. त्यांचे मुद्देही बिनतोड असे असायचे. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आणि अमरावती विद्यापीठाला संत गाडगे महाराज यांचं नाव देण्यासाठी त्यांनी विधिमंडळात मागणी केली होती आणि त्यातूनच या दोन्ही विद्यापीठाचं नामकरण देखील करण्यात आलं होतं. संसदीय आयुधांचा भाऊसाहेब पुरेपूर वापर करायचे आणि तेच आपलं काम आहे असं सांगायचे देखील. त्यामुळे त्यांना विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीसह पंचायत राज, रोजगार हमी योजना, लोकसभेवर गेल्यावर तेथील अंदाजपत्रकीय समिती, परराष्ट्र व्यवहार, वने, पर्यावरण, संरक्षण, कृषी अशा समित्यांचं सदस्य म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली. राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रशासक आणि पुढे राज्याचे कृषी मंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम काम केलं. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयाची आजही समर्पकता आहे असं वारंवार जाणवतं. त्यांनी महाराष्ट्राची संसदीय परंपरा, राजकीय संस्कृती उजळून टाकली. या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या लौकिकामध्ये मोलाची त्यांनी भरच घातलेली आहे. त्या भाऊसाहेबांचं स्वप्न होतं खामगाव टेक्स्टाईल पार्क करिता देखील शासन पूर्ण सहकार्य जे जे काय करायचं ते करेल. त्यांचा स्मृतिग्रंथ आपल्या सगळ्यांसह नव्या पिढीतील राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी अशा सर्व क्षेत्रात कार्यरत होत करूंसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आहे. त्या दृष्टीने हा ग्रंथ अनेकापर्यंत पोहोचावा अशा शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि या ग्रंथाच्या माध्यमातून अशा या अलौकिक नेतृत्वाच्या स्मृती कायम चिरंतर राहतील, मार्गदर्शक ठरतील. पुन्हा एकदा मी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदयजी. विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवळ आता आभार प्रदर्शन करतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम समाप्त होईल. माननीय नरहरी झिरवळजी. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर साहेब यांच्या जीवन कार्याची माहिती देणाऱ्या भूमिपुत्र या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज आपणा सर्वांच्या सन्मान्य उपस्थितीत या ठिकाणी आयोजित करण्यात आला. व्यासपीठावरील सर्व महानीय नेत्यांच्या सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रंथ संकलित करताना सहकार्य दिलेल्या संपादक, लेखक आणि सूत्रसंचालकांचे, प्रस्तावकारांचे मी हार्दिक आभार मानतो. सर्व सन्मान्य सदस्यांना भूमिपुत्र या ग्रंथाची प्रत आज दुपारी 2 ते 5 या वेळेत विसपागे संसदीय प्रशिक्षण केंद्र 17वा मजला विधान भवन येथून प्राप्त करून घेता येईल. कृपया आपल्या स्वीय सहाय्यकांमार्फत हा ग्रंथ प्राप्त करून घ्यावा ही सर्वांना विनंती. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद.